भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टीचा 47वा वर्धापन दिन आहे। सर्वप्रथम मी वरणगाव शहरातील 1980 पासून ज्या कार्यकर्त्यांनी वरणगाव शहरात हे रोपटं लावलं त्या सर्व श्रद्धेय स्वर्गीय कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी वरणगावतर्फे नमन करतो। सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि भारतीय जनता पार्टी केवळ एक विचार नाही आहे तर एक जिता जागता राष्ट्रपुरुष सारखी संकल्पना आहे। भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जे विकासाची कामं, विकासाचा झंझावात या देशात लावलेला आहे तो सतत निरंतर जो चालू आहे। त्यांना पाठीराखे जे असणार आहे ते सगळे मतदार त्यांचे सुद्धा मी आभार आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि भारतीय जनता पार्टी सतत तुमच्यासाठी अशाच पद्धतीनं एक विकासाचा झंझावात देशभर चालू ठेवेल याचा मला विश्वास आहे। आणि आपण सुद्धा सर्व आमच्या पाठीमागे अखंड राहाल याचा मला विश्वास आहे। परत एकदा भारतीय जनता पार्टीसाठी घाम गाळलेल्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो। आणि जे कार्यकर्ते आता हयात आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा एक ऊर्जा भारत माता देव एवढीच भारत माता चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। सन 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली। 1980 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली तेव्हा प्रथम अध्यक्ष म्हणून माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे या पक्षाचे अध्यक्ष होते। तेव्हापासून अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी साहेब असतील यांनी संघर्ष करून हा भारतीय जनता पार्टी पक्ष एक एक कार्यकर्ता जोडत मोठ्या वटवृक्षात रूपांतरित आज जगातील एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष ओळखला जातो। म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांची जे दिवंगत कार्यकर्ते आहे यांची वरणगाव शहर व तालुक्यातर्फे आज आठवण म्हणून आम्ही इथं आठवण केलेली आहे। ह्या वरणगाव शहरातील सुधाकर जावळे असतील, नारायणदादा पाटील आहे, सुधीर कोल्हे आहे, यानंतर शुक्लाल भाऊ धनगर आहे, नरेंद्र माडी असे भरपूर प्रकारचे दिवंगत कार्यकर्ते जे आहे यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही। म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टी पक्ष अजून कसा वाढवता येईल व या देशात एक नंबरचा आहे, जगात एक नंबर आहे, अजून कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त कामे करता येतील या प्रकारे सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे व सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा या दिनानिमित्त मी देतो। धन्यवाद। व्यवस्थित म्हटलं। भारतीय जनता पार्टीचा आज 47वा स्थापना दिवस। भारतीय जनता पार्टीचं काम करताना 30 वर्षापासून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत। पण या अगोदर अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी 1980 सालापासून दिवंगत कार्यकर्ते होते। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं स्थान खूप छोटं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी एक मोलाचं काम उभं केलं। आणि याच या मोलाच्या कामासोबतच आपल्याला पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हाभर, तालुकाभर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विस्तार आपल्याला दिसत आहे। हाच विस्तार आज स्थापना दिवसाच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण या विस्तारानं भारतीय जनता पार्टीचं काम वाढवून एक देशासाठी एक विकासाचं काम चांगलं उभं करू शकतो। असाच आपण सर्वांनी आज स्थापना दिवशी संकल्प करायचा आहे।